ज्या कंपनी बरोबर मी आहे तर मला हा गोल्डन चान्स भेटला मित्रांनो. हे बघा, तुम्हाला आज पहिल्यांदा काय समजलं मला माहिती नाही, कितीपर्यंत लक्षात आला हे मला माहिती नाही. फक्त मला काय समजलं होतं माहिती आहे का? मला एकच गोष्ट समजली होती, पैसा दिला का वस्तू भेटणार, बाहेर MRP नाही घ्यावे लागतात. कुठेही वस्तू गेल्या तर आपल्याला कोणत्या रेटने भेटतात? MRP रेटनेच भेटतात ना. मग इथे DP रेटने भेटतं एवढं बाकी समजलं होतं. आणि पुढे काम केलं तर पैसा येणार एवढं बाकी समजलं होतं. एवढं समजलं का तुम्हाला? हा या प्लॅनचं वैशिष्ट्य आहे. समजलं तर पैसे येतात, नाही समजलं तर डबल येतात. आणि मला गॅरंटी हॉलमध्ये 80% लोक असे आहेत की त्यांना समजलं नाही, म्हणून डबल येणार, टेन्शन नाही घ्यायची. त्याचं कारण सांगतो, ज्याला समजलं की तो सर्व विचारत राहतो, तो बऱ्याच गोष्टी करतो. चालेल की नाही, कारण माझे प्रश्न होते, कंपनी चालेल की नाही, पळून गेली तर नाही, पाजलं एखादं मेलं तर, असे खूप प्रश्न होते माझे. बरोबर आहे ना? आपण डॉक्टर आहोत का? आपण डॉक्टर नाही. म्हणून माझे प्रश्न होते मित्रांनो. तुमच्यासाठी ओळख करून देईल, हॅलो, तुमच्यासाठी ओळख करून देईल. माझं नाव नानाभाऊ कोते. प्रॉपर जसं माझं गाव जे आहे सटाणा म्हणून आहे, तालुका सटाणा, डिस्ट्रिक्ट नाशिक. तसं मी व्यवसायाने शेतकरी, वयाच्या 38 वर्षी शेती केली. एक शेतकरी कुटुंबात जन्माला आलो. लाईफ मध्ये प्रत्येक व्यक्तीला वाटतं की आपण काहीतरी केलं पाहिजे, सक्सेस बनलं पाहिजे, पण सगळेच लोक सक्सेस नाही बनत. आणि तसं माहिती लाईफचे 38 वर्ष असे होते, तुम्ही विचारू शकतात मी काय नाही केलं, सर्व काही केलं. आपला पायगुण एवढा भारी होता, जे बी काही केलं त्याच्यात यश नाही भेटलं. 2005 ची गोष्ट आहे मित्रांनो. 16-17 लाख त्या काळात शेतीवर कर्ज झालं होतं. म्हणजे आजचं कॅल्क्युलेशन लावू शकतात. म्हणजे गंमत अशी होती, जो वडिलांचा 7-12 होता त्याची किंमत कमी होती आणि आपला कर्जाचा आकडा जास्त होता. आणि अशी सिच्युएशन मध्ये काय होतं, ही जी गोष्ट तुम्ही एक हॉल मध्ये बघितला आणि मला ही गोष्ट घरी सांगितण्यात आली. सकाळी 8 वाजेची वेळ होती आणि त्यांनी इन्व्हेस्टर असं सांगितलं, जेव्हा करोडोचे आकडे आले, पहिले 1000, 2000, 5000, 30, 40 पर्यंत जेमतेम बरं वाटलं. पण ज्यावेळेस 7 दिवसाला जास्तीत जास्त किती सांगितले? 2,10,000. हा, कारण आमच्या पोलादे सरांकडून तुम्ही नवीन शिकलो अजून परत. हा, कारण ते 2दा घेतले. त्यांनी ऐकलं ना तुम्ही? त्यांच्या टीम त्यांनीच नाही घेतलं, त्यांच्या टीम मध्ये मी 2दा घेणारे लोक, पण त्या काळात दाखवायला कोणीच नव्हतं. त्यांनी आज एक शब्द खूप भारी सांगितला, मला खूप आवडला. काय? चांगली कंपनी आणि चांगली सासरवाडी का बायको? सासरवाडी म्हणजे बायको कशी असते चालेल का? अच्छा, चांगली असते का? अरे नाही, बघा म्हणजे काय आहे ना, ते ब्रह्मांडला जसं युनिव्हर्सला तुम्ही जसं म्हणा तसं म्हणा. तुम्ही म्हटलं ना ती अशी आहे तशी आहे तशीच राहणार, आणि तुम्ही म्हटलं ना चांगली राहणार तर 100% चांगलंच असणार ना. नाही आहेच, म्हणजे हे ब्रह्मांड जे असतं ना ऐकत राहतं. आपण जसं करतो, जसं बोलतो तसं ते रिॲक्ट होतो, त्या पद्धतीने भरभरून देत राहतं. म्हणून काय हरकत नाही, चला प्रत्येक व्यक्तीकडून काही ना काही शिकायला भेटतं. आणि तसं मी जे होतो ते मी हुशार जास्त होतो. आणि मला माहिती आहे ज्यांच्यावर कर्ज आहे हॉलमध्ये मी ते हुशार लोक आहेत का कर्जबाजारी कोणी असतील? बिंदास हात वरती करा. माझ्यावर मी आहे आत्ताच्या घडीला 1 करोड आहे, टेन्शन घेऊ नका. आहेत ना? हा, हुशार लोकांवरच असतं. कारण काय होतं मित्रांनो, जर तुम्हाला लाईफ मध्ये प्रगती पाहिजे असेल ना तर कर्ज पाहिजे. म्हणजे माणसाला आळस येत नाही, ते अजिबात झोप लागू देत नाही. खरं आहे की खोटं आहे? हा, माझं तसं लाईफ चाललं होतं. आपलं लाईफ इतकं भारी होतं, ऐकायचं का तुम्हाला? आपलं सगळं सावकारी कर्ज होतं आणि सावकार लोक दाराला माती ठेवत नाही, माहिती ना तुम्हाला? सकाळची वेळा सांगेन बरोबर यायची, कारण त्यांना मी भेटत नव्हतो. कारण मला माहिती होतं त्यांचा येण्याचा टाइम, त्यांच्या आधी आपण गायब. मग ते घरच्यांना त्रास द्यायचे. घरचे म्हणजे लावलं काय, नेमकं चाललं काय, काय टेन्शन कशाला घेतात? आता बनवून होणार काय? शेती विकली ते होणार नाही. वडील ते बी बोलले होते विकलं असतं आपण, पण होत नव्हतं. आपण एकदम निर्लज्ज सदासुखी, तशी गंमत झाली. कोणी काही म्हणू द्या, बोलू द्या, काही फरक पडत नव्हता. आणि असं आपलं लाईफ चाललं होतं मित्रांनो. त्याच वेळेस हा बिझनेस प्लॅन मी ऐकला आणि मी त्यांना 3 वेळा विचारलं किती दिवसाला 2,10,000 भेटतात? ते म्हणे 7 दिवसाला. किती दिवसाला? 7 दिवसाला. मी 3 वेळा विचारलं. मी त्यांच्याकडे बघितलं, असं खालून वरून बघितलं. पायात सिल्पर होती आणि माझी जी अपलाईन होती, सोनाराच्या दुकानासमोर 100-150 रुपये रोज कमवणारा माणूस होता त्या काळामध्ये. म्हणजे बाईंच्या गळ्यातले हे मणी मंगळसूत्र म्हणजे मणी होण्याचं काम करायचे ते सोनाराच्या दुकानासमोर. आणि आपण सांगतो कुठे जवळच्याच माणसाला. आता मला सांगा, ती व्यक्ती सांगितली मला की तुम्ही लाईफचे 5 वर्ष द्या, तुम्हाला करोडपती बनवून देणार, 2 वर्षात तुमचं कर्ज नील होणार. वाटायचं
बघायचं थोडं, ठीक आहे 2 वर्षात झालं चांगली गोष्ट. कोणी काय आहे ना आज भेटला कर्ज नील होईल म्हणणारा, पण बाकी यायचे जेवढे बी यायचे ते विकून बी पूर्ण होणार नाही. पण एक व्यक्ती भेटला की तो म्हणत होता की कर्ज नील होईल. मग थोडंसं वाटलं, मला विश्वास ठेवला. पण मी लगेच पुढचा प्रश्न केला, का सर तुम्हाला किती भेटले? ते म्हणे अजून काहीच नाही भेटले. म्हटलं का बरं नाही भेटले? म्हणजे सुरुवात तुमच्यापासून आहे. त्यांना म्हटलं माझा पायगुण किती बेकार आहे माहिती नाही का तुम्हाला? आजपर्यंत मी काय नाही केलं ते तुम्ही विचारू शकता, सगळं उलट झालं. उद्या असं नको व्हायला. मी तुमच्या बरोबर येणार, तुमची कंपनी जॉईनिंग करणार, आणि जर का तुमची कंपनी बंद पडली मग प्रश्न आहे ना, कारण माझं लाईफ असं चाललं होतं. ते म्हणजे साहेब बंद पडली ते काय टेन्शन घेतात, पैसा दिली, वस्तू भेटली, विषय संपला. याच्यात तुमच्याही बापाचं काही जाणार नाही, माझ्याही बापाचं काही जाणार नाही. ते हुशार होते, त्यांना बाप माझाच काढायचा होता, पण त्यांचा बाप मध्ये घेतला त्यांनी. मी म्हटलं हुशार आहे, जास्त बोलण्यात काही मजा नाही. पण मी त्यांना सांगितलं साहेब तुम्हाला चेक येऊ द्या, मग मी 100% ना, फक्त पहिलं मला जॉईनिंग करू नका. ते म्हणजे पहिलं तुम्हीच पाहिजे. म्हटलं आता करायचं काय? त्यांना म्हटलं तुम्हाला काय पाहिजे? आपण सुरुवात केली, आपल्याकडे काय? तुमचाही प्रश्न राहणार, काय नाही? पैसे नाही, आपल्याकडे खरंच नव्हती. ते म्हणजे साहेब 17 लाख झाले, समजून घ्या ना. अजून 30,000 जास्त झालं, तुम्ही काय करणार? ते हुशार होते. मी म्हटलं काहीच केलं नसतं, मग असं कर्ज झालं, समजून घ्या. म्हटलं साहेब तुम्ही करा ना काहीतरी. पण ते काही जात नव्हते. मी शेवटी मी त्यांना काय लागत होतं त्या काळामध्ये ते मतदान कार्ड असायचं आणि रेशन कार्ड असायचं. त्या काळात काय आधार कार्ड नव्हतं, 2004-05 ची गोष्ट. मी देऊन टाकलं. मी म्हटलं जाऊ द्या, तांत मिटला आपला. पण पैसे नाही दिले. त्यांना म्हटलं देतो ना, तुम्ही लॉगिंग बिगिंग तर मला, बाकीचं ते सांगायचं त्यांनी ऑनलाईन बिझनेस आहे असं तसं. आणि आपलं मग चालू झालं, यांची कंपनी किती पडते. मी त्यांना सांगितलं साहेब माझ्या घेऊन चालले तुम्ही, पण तुमची कंपनी चालणार नाही. म्हणजे आत्मविश्वास किती भारी होता की नाही आपला. मी म्हटलं 5-6 महिन्यात तुमची कंपनी बंद पडणार आता. ते म्हणजे बंद पडली ते पडली, काही टेन्शन नका. पण झालं असं मित्रांनो, 3-4 महिने मी त्यांना चेक करण्यात राहिलो. ते पण हुशार होते. ते 2,000-4,000 असा चेक मला दाखवायचे. आणि असं करत करत एक दिवशी 40,000चा चेक आणला त्यांनी. आणि माणूस शेवटी हा स्वार्थी प्राणी राहतो. त्यावेळेस वाटलं की यार सांगायला आला तेव्हा काहीच नव्हतं. याला 40,000 आले, आपल्याला 4,000 ते आले असते. बरोबर आहे की नाही? मी म्हटलं घरचा किराणा सुटला असता. मी ती म्हण आहे ना, अतिशना त्याचा बैल नाही किसा रिकामा राहतो साहेब. ते गेलं जुनं झालं, आता किसा रिकामा राहतो हुशार माणसाचा. आणि आपलं तसं झालं. मी म्हटलं साहेब आता बिझनेस स्टार्ट करायचा. ते म्हणजे चालेल करा सर सुरुवात. म्हटलं अजून नाही करायची. म्हणजे आता काय राहिलं? त्यांनी मला दाखवलं ते बिझनेस तुमचा होत राहील, ते सगळं दाखवलं मला. नाही म्हटलं ते खरंच 2दा भेटतात का? ते म्हणजे थांबा 15 दिवस. का बरं? जाऊ म्हणे. असाच एक मोठा प्रोग्राम होता, साधारणतः 15 ते 20,000 लोकांचा. वापी या ठिकाणी मी गेलो मित्रांनो, आणि बसलो त्या प्रोग्राममध्ये. लाईफमध्ये पहिल्यांदा 6 घंटे बसलो मी. म्हणजे त्या जागेला मी ताव आला होता. मी म्हटलं यार कुठला प्रोग्राम आहे? सगळ्या मोठ्या मोठ्या गोष्टी चालल्या होत्या. जसे आमच्या सिटीचे ऐकले ना, हां कोणाकडे कोणती गाडी, कोणाकडे कोणती गाडी, सगळे जास्त पैसे कमवणारे लोक होते. तसे ते मोठ्या मोठ्या गोष्टी सगळ्या चालल्या होत्या. ते आपल्या सगळ्या डोक्यातून बाहेरून जात होते. आणि मग आपण नंतर बोर झालो. आपलं सांगायचं, एक निकाल जास्त बोलायला लागला की मी सांग बाबा बस झालं, उद्याला राहते. काही लोक हसायचे, मला जोडी होती तेवढी. पण याच्यात काही राहतात बिचारे, कारण हॉलमध्ये बी राहतील हे सगळे. काही मला जोडीला राहणार, आणि काही जे असतात काही सिरियसली बसतात. एक बाबा होते वयस्कर, ते एकदम सिरियसली ते म्हणे भाऊ तुला ऐकायचं ना, शांत बस. हिंदीमध्ये सांगितलं. आपली हिंदी फार भारी आहे म्हणून मी सांगत नाही, ते मराठीत सांगतो तुम्हाला. हा तर त्याने ते मला हिंदीमध्ये बोलला तो. मी म्हणून टाकले. मी म्हटलं याला आपल्या एरियाने काय करणार, कारण मी ग्रामीण भागातला माणूस. आपल्याला मराठी आज जी येते ना ती त्या काळात ती बी येत नव्हती. आज जे बोलतो इथे आयराणी बाकी भारी यायच्या. मी आयराणीत बोललो तू काय ऐकतो तिथे नजर देऊ. ते बाबा म्हणे काय झालं रे? उठला ना बाबा जागेवर उभा राहिला. आपण डायरेक्ट बाहेर. माझ्या पाठीमागे ओ सर लास्टमध्ये तुम्ही ज्याच्यासाठी आले तीच व्यक्ती ज्याचा एंट्री. मी म्हटलं तुम्हीच करोडपती बना, आपल्याला बनायचं नाही. त्याचं कारण असं होतं की बाबा जर थांबलं तर मारणार आहे एवढं नक्की होतं. कारण तो शब्द घालेन बऱ्याच लोकांना कळला बी असं. महिला मंडळी हे सांगू शकतो मी. आणि ज्याला विचारायचं असेल त्यांनी बाहेर येऊन भेटायचं. मला कळलं असं. मी म्हटलं पण माझी आपल्याला फार अवघड होती. असा बेटा दाराला हात लावला, एक पाय असा ठेवला आणि उभे राहिले. म्हणजे मला बाहेरही जाऊ देत नव्हतं. पण आपलं लक्ष बाबावर होते. मी म्हटलं फार गेलेली व्यक्ती बरोबर आपण आलो. वाटलं माझ्या आपल्याविषयी. पण त्यांना मला जाऊनही द्यायचं होतं. मग लास्टमध्ये ती व्यक्ती आली, त्याने सांगितलं यही वो बिझनेस है, इस बिझनेस के माध्यम से बोले 13 महीने के अंदर 1 करोड़ और 40 महीने के अंदर 5 करोड़. मी म्हटलं आता अजिबात करायचं नाही. अरे वयाचे 38 वर्ष संपले, 38 वर्ष शिल्लक नाही, 13 महिन्यात 1 करोड कसं काय आले?
कॅल्क्युलेशन आहे ना. माणूस किती वर्ष जगतो? वयाचे 40, 50, 60, 70, 80 त्याच्यात माणूस जातो. 50-60 लाख कमवण्याच्यात आयुष्य संपून जातो 80% लोकांचं. बघा तुम्ही कॅल्क्युलेशन करा. तसा मी शेतकरी आहे पण हुशार होतो. कॅल्क्युलेशन असायचं माझं सगळं. म्हणून मी म्हटलं हे काही होत नाही. पण त्याचा पुढचा शब्द होता, बोले मी पेशन्स ॲडव्होकेट होतो, म्हणजे तो वकील होत. मी म्हटलं वकील आहे म्हणजे याला कायद्याची भाषा समजते, याला कलम कळतात, आपल्याला कळत नाही. म्हणजे कंपनी चांगला आहे एवढं बाकी मला समजलं. तुम्हाला काय समजलं मला माहिती नाही. एवढी स्टोरी सांगण्यामागे मला फक्त एवढाच एक पर्पज होता की कंपनी चांगली हे तुम्हाला सांगायचं. म्हणून आज गाडी, मर्सिडीज, BMW सगळ्या गाड्या येतात. मला एवढं तुम्हाला सांगायचं. मी म्हटलं मग करू आपण. मी त्यांना म्हटलं बेस्टाचा कोपऱ्याने रस्ता काढला आणि मी त्यांना सांगितलं साहेब दाखवा. त्यांनी सांगितलं आयडी लो, पासवर्ड ले, ऐसा बिझनेस व्यवस्था नाही. हो मत करो, पासबुक दिखाओ बैंक का. कारण बँकेचं पासबुक खोटं बोलत नाही. त्याच्यात बी आम्ही म्हणजे चांगला दिवस आठवतो तो मला. क्रुझर गाडी माहिती आहे ना सगळ्याला? हा, त्या क्रुझर मध्ये आम्ही 19 लोक गेलो होतो. म्हणजे कोंबड्यासारखी आमची गंमत होती आणि एवढ्या मोठ्या म्हणजे एवढं अंतर गेलो होतो. चाललं ते थोडंसं बाकीचे बोलायचे. पण ते बघितल्यानंतर मी त्यांनी सांगितलं मग मला कि सर हो भाई आपके अंदर इसके लिए लिस्ट निकालना पड़ेगा, लोगों के पास जाना पड़ेगा, बहुत अच्छा बिजनेस है, ये करना पड़ेगा, वो करना पड़ेगा. सर टेंशन मत लो, आप 11 महीने के अंदर बन गए तो मैं नहीं, आप 13 महीने के अंदर बन गए, मैं 11 महीने के अंदर बन गया. ते हसायला लागले. आपल्यालाच माहित नव्हतं बिझनेस कसा होता. पण खरं सांगतो मित्रांनो, आतून आवाज आला की 13 महिन्यात झाले आपल्याला, 13 वर्षात बी 1 करोड आलेले काही कमी नाही. काय मत आहे तुमचं? कमी नाही 13 वर्षात बी 1 करोड. कारण आज आपण म्हणजे 80% जनता असे आहे की 70-80 लाख कमवते आयुष्यात आणि संपून जातात. मी म्हटलं 13 वर्षात गेले ते. आलो घरी, बेस्ट कामाला सुरुवात एकदम जबरदस्त झाली माझी. जसे तुम्हाला आता माझ्या माहितीनुसार 1:30 वाजेपासून धरून बसलेले. तुम्ही लवकर आले असाल. मी अजून तुमचे 10 मिनिटं सोडणार नाही. हा टेन्शन घेऊ नका, मी तुमची सुट्टी करणार आहे. मी म्हटलं काय केली, सुरुवात केली बेस्ट. इनिशियल डेज मी पार्ट टाइम चालू केला मित्रांनो. पण त्या पार्ट टाइमचा नतीजा असा झाला, मला थोडंसं दिसायला लागलं, इन्कम यायला लागलं. हळूहळू इन्कम यायला लागली. काही लोक दूर जायचे, काही नाही यायचे. चालू झाला, पण सिलसिला बेस्ट चालू झाला आणि एक फॉरेन ट्रिप झाली. आणि खरंच त्या माझ्या फॉरेन ट्रिपने लाईफला युटर्न ठरलं. होऊ शकतं कोणाच्या लाईफमध्ये काय घडेल माहिती नाही. या स्टेजवर तुम्हाला इथं आलेल्या प्रत्येक व्यक्तीला कोणाचा शब्द काय लागेल माहिती नाही मला, पण त्याचा लाईफ चेंज होऊ शकतो. आपल्याला इंग्लिश येत नव्हतं आणि आज बाकी, पण आज इंग्लिश येतं बरं का मला. फक्त बोलता नाही ना, तुम्ही जे बोलणार तुमच्या बॉडी लँग्वेजवरून तुम्ही काय म्हणताय तेवढं बाकी 100% मी सांगू शकतो. भले 80% तर परफेक्ट सांगणार, 20% होऊ शकतं. पण थोडं शिकून गेलो मी इथं आल्यानंतर. पण त्या काळात काहीच येत नव्हतं आणि ती एक गोष्ट झाली आपल्याला माहिती नाही. माझ्याकडे ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होता, त्याच्यातच मी बघायचो आणि ते समोर पाहत होतो मी शॉर्ट कपड्यानं. मी म्हटलं असं बी असतं का विमानात? शेतकरी माणूस. बरं तिने आपल्यालाच विचारलं काहीतरी. बरं ती इंग्लिशमध्ये बोलली. तिने 1 नाही 3 वेळा विचारलं. मी 2 वेळा तिच्याकडे पाहत राहिलो. तुम्ही जसं आता माझ्याकडे बघताय तसं पाहत राहिलो मी. आता भाषाच समजली तर काय बोलणार. 3ऱ्या वेळा विचारल्यावर खाली मान घातली. तिने पाहिले या बैलाला काही कळत नाही, निघून गेली ती. मग आमच्या पोलादे साहेबांसारखी एक हुशार बसले होते, त्यांना सांगितलं ही बाई काय बोलली. बाई नाही आहे. म्हटलं मग हाय काय तू सांग. अरे हे गोष्ट आहे. हा म्हटलं तू सांग ना पहिले बोलली काय. सर तुम्ही असं नको व्हायला उडी मारून द्यायला खाली. अरे दादा ते बोलले असं आपल्याला हाय काय, तू टेन्शन नको घेऊ सांग. सर म्हणे काही बोलली नाही ती. तिने विचारलं तुम्हाला लिंका थम्सअप काही कोल्ड्रिंक प्यायचं आहे का अल्कोहोल घ्यायचं. प्रश्न साधा होता. मी म्हटलं एवढी गोष्ट आपल्याला कळली नाही. भगवंताला म्हटलं बघा जन्म घेणं कोणाच्या हातात नाही. आपल्या हातात आहे का जन्म घेणं? कुठं जन्माला आहे ना आपल्या हातात आहे का? तसं जर ठरवलं असताना सगळे दिरूबाई अंबानीच्या पोटी गेली असते, बरोबर आहे की? आपल्या हातात नाही. पण बाकी मरायचं कसं हे बाकी आपल्या हातात आहे. मी त्यावेळेस सांगितलं परमेश्वराने एखाद्या मोठ्याच्या घरात जन्माला घातला असतं, तिकडे इंग्लिश मिडियमला गेलो असतो, इंग्लिश शिकला असतो तर आज 1 साल बेइज्जत झालो असतो. आणि तिकडे गेलो तर अजून हा इंग्लिश. मी म्हटलं आता या कळपातून हरवलं तर काय होईल, बरोबर आहे. आणि खरंच आपण मग डिसिजन घेतला की नाही आता फुल टाइम करायचा बिझनेस. खरोखर मित्रांनो म्हणजे ती एक लेडीज माझ्या लाईफला युटर्न करून गेली. मी आज मी जेव्हाही इंटरनॅशनल एअरपोर्ट कुठेही जातो की तिला शोधत राहतो मी आणि भेटणार मला. अजून भेटली नाही. हा 2000 मी तुम्हाला सांगतो 6-7 पासून अजून नाही भेटली मला, पण मला गॅरंटी आहे भेटणार.
कारण मी परत एक ठिकाणी गेल्यावर तिला शोधत राहतो, तिच्यामुळे माझ्या लाईफला रिटर्न ठरला ना. हे तिचे आभार मानणार मी भेटल्यानंतर, काही नाही, कारण आता तिचाही वय वाढला असं म्हणून टेन्शन नाही काय घेतो मी. पण मित्रांनो घरी आलो आणि मग मी ठरवलं की आता हा बिझनेस आपल्याला फुल टाइम करायचा. आणि ज्यावेळेस फुल टाइम झाला, हीच ती इंडस्ट्री आहे मित्रांनो फुल टाइम. इथे पहिले 4-5-7 महिने माझे सोडून द्या, पण नंतरच्या तिथून पुढे 13 महिन्यात आपण 17 लाख रुपये नील केलं. हीच ती इंडस्ट्री आहे मित्रांनो. पण खूप मोठी आहे, छोटी नाही, खूप मोठी इंडस्ट्री आहे. मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो, आज बाहेर नोकऱ्या राहिल्या नाही. सगळ्या क्षेत्रामध्ये डायरेक्ट आता जे आहेत सगळे लोक कमी होत आहेत आणि येणारा का अजून 5-10 वर्षात एकदम भयानक परिस्थिती राहणार आहे. आज दुसरा पर्याय नाही आहे मार्केटमध्ये. आणि मार्केटमध्ये पैसे कमवणं खूप अवघड आहे, कारण आज ट्रॅडिशनल व्यवसाय तुम्ही काही करा, तिथं कॉम्पिटिशन आलाय, भयानक कॉम्पिटिशन आहे. चालेल की नाही याची गॅरंटी नाही. आणि हा जो एक असा व्यवसाय आहे की याला काहीच टेन्शन नाही, कुठेही चालतो. हे बघा आमचे वाशिमचे काही बंधू आलेले आहेत. मागच्या रविवारी मी वाशिम मध्ये होतो. वाशिमहून कोण कोण आलं राहावं घेऊ थोडस. हे बघा आमचे दोघं बंधू आलेले आहेत. हा वाशिमवरून बघा, 8 दिवसापासून नाशिकमध्ये आहेत, म्हणजे शिकण्यासारखं आहे. हे बघा त्या ताई मावशी गेलेले आहेत, 8 दिवसापासून वाशिमवरून आले. मागच्या रविवारी मी वाशिम मध्ये होतो. आधीच आहे, म्हणजे एकदम फंची लाईफ आहे, काहीच टेन्शन नाही. म्हणजे तुमच्या बाबतीत होऊ शकतं मित्रांनो. मी एकच सांगेल की जर तुम्हाला खरोखर बसा सर बसा, तुम्हाला जर खरोखर परिवारासाठी काहीतरी करण्याची इच्छा असेल तर माय लाईफस्टाईल मध्ये या. त्याचं कारण सांगेल मी. ज्यांनी आणलं त्यांना धन्यवाद द्या, त्यांचे आभार माना आणि हा बिझनेस स्टार्ट करा. तुमच्या इमेजला तडा पोहोचणार नाही ही गॅरंटी माझी. पण मेहनत कष्ट आहेत, बिगर कष्टाचा रुपया सुद्धा इथे भेटणार नाही. काय ते नाही, एकदम खूप साधा सिंपल बिझनेस आहे मित्रांनो. स्वतःसाठी प्रॉडक्ट घ्यायचे असं बी बाहेर कुठेतरी येतात ना. याच नाशिकमध्ये जाऊ शकतात तुम्ही. साईबाबा हॉस्पिटलला डॉक्टर पांडव म्हणून आहेत, यांना ब्लड कॅन्सर होता. 2017 ची गोष्ट आहे. जे आपलं 95 प्रॉडक्ट आहे, याच प्रॉडक्टची बदौलत ज्यांना टाटा मधून रिटर्न आणलं होतं आज ते आहेत. मग काय पाहिजे मित्रांनो. कधी वाशिम जिल्ह्यात जर गेला, मेहकर तालुक्यात बुलढाणा जिल्ह्यात मेहकर तालुक्यात हिवरा आश्रम म्हणून गाव आहे. वयाच्या 38 वर्षापर्यंत ती लेडीज 17 वर्षापर्यंत चालत होती. 17 नंतर तिच्या कमरेपासून दोघं पाय निकामी झाले. वयाचे 38 वर्ष होते. आमचे एक पानकडे साहेब म्हणून आहेत मेहकरचे, त्यांनी प्रॉडक्ट दिले आणि त्या प्रॉडक्टचे रिझल्ट मित्रांनो वयाच्या 38व्या 17 ते 38 किती गॅप गेला बघा. जी 17ला म्हणजे पाय निकामी झाले कमरेपासून, वयाच्या 38व्या वर्षी चालायला लागली. म्हणजे किती आनंद झाला असेल. कारण माणसाचा एक एक पार्ट ना खूप महत्वाचा आहे मित्रांनो. तो ज्यावेळेस जातो ना त्यावेळेस किंमत कळते. किती आनंद झाला असेल. खूप आश्चर्य. म्हणजे एवढे एक आपण पुण्याचं काम करतो, याच नाशिकमध्ये पाहिजे तेवढे रिझल्ट तुम्हाला पाहायला भेटतील. मग आपण एक चांगलं काम करतो की नाही, ही आपली भावना आहे याच्यात. कारण हा जर कंपनीचा तुमचा प्लॅन असेल, माणसाचं जे लाईफ आहे, माणूस आयुष्यभर पैसा मागे पडतो का बरं, आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी. आणि त्या पूर्ण करत करत थोडीफार जमापुंजी बँकेत टाकतो आणि म्हातारपणात हीच जमापुंजी परत हॉस्पिटलमध्ये घालतो. आणि ह्या चक्रातून प्रत्येक जण जातो की नाही, जावंच लागतं. आणि ही जी माय लाईफस्टाईल आहे की तुम्ही जास्तीत जास्त हॉस्पिटलमध्ये कसं जाणार नाही, यासाठी आयुर्वेदिक प्रोडक्ट. आणि खरोखर आज डॉक्टर निकम साहेबांनी जो प्लॅन दाखवला त्याच्यासाठी जोरदार टाळ्या असतो. आयुर्वेदिक प्रोडक्ट आहे. दुसरे भारत हा कृषी प्रधान देश आहे, लोकांचं आयुष्य कमी झालं. याला कारण फक्त एकच, रासायनिक शेती. जे शेतकरी असतील तर मी म्हणतो रासायनिकचा वापर बिनधास्त बंद करा. तुम्ही म्हणणार आता शेणखत नाही राहिलं, शेणखत 1 वर्ष टाकलं तर 3 वर्ष जमीन चांगलं पीक देते. पण शेणखत नाही आहे तुमच्याकडे, पण आज शेणखताला पर्याय आहे आपल्याकडे. जे इंडिया ॲग्रो म्हणून जो ब्रँड आहे मित्रांनो, गॅरंटी देऊन सांगेल मी तुम्हाला या टेजवरून 101% 30% उत्पन्न वाढतं तुमचं. आणि बाहेरच्या पेस्टिसाइड, बाहेरच्या रासायनिकपेक्षा खर्च आपला कमी आहे. प्रॅक्टिकली करायचं. जर शेतकरी असेल तर बिनधास्त प्रॅक्टिकली करायचं. 1 हेक्टरवर आपल्या पद्धतीने, 1 हेक्टरवर तुमच्या पद्धतीने करा. जबरदस्त रिझल्ट आहे. जर लोकांचा आहार सुधारला तर ऑटोमॅटिक आजार कमी होतील. कारण सगळे जे कारण आहेत तर तेच आहेत ना. आज बरेचसे लोक कोराजिन मारतात. कशासाठी मारतात? आहेत का शेतकरी इथं कोणी? कोराजिन कशासाठी वापरलं जातं? हा आळीसाठी, कीटकनाशक. पण मारल्यावर किती दिवस राहतं माहिती आहे का? हा बरोबर बोलले साहेब, 45 दिवस राहतात. याच्यामध्ये कॅन्सर सेल आहेत. आपण भारतासारख्या देशात राहतो, त्याच्यावर बोलायचं नाही आपल्याला. आज माझ्याकडे आत्ताच्या घडीला मी जळगाव जिल्ह्याचा सर्वे, आज आपल्या नाशिक जिल्ह्यापेक्षा जळगाव जिल्ह्यात कॅन्सर पेशंट जास्त आहेत. त्याचं कारण असं आहे की तिथं वांग
त्यांच्या जीवनात आहे. पाहुणा जर गेला तर भरीत भेटेल, काहीतरी भेटेल, वांग्याची कुठली तरी भाजीच भेटणार एवढी गॅरंटी आपल्याला पक्की आहे. असं नाही होणार बिगर वांग्याच्या भाजीचं तुम्ही जेवण केलं. जळगाव जिल्ह्यातून असतील ते सांगू शकतात. शेतकरी काय करतो, आज मारेल, फार केलं, दुसऱ्या दिवस थांबतो, तिसऱ्या दिवस मार्केटला राहतात, चौथ्या पाचव्या दिवशी आपल्या घरात राहतो. आणि साहेबांनी सांगितलं मार्गावर 45 आणि त्याच्यात कॅन्सर झालंय म्हणून आज प्रमाण वाढलंय. अशा खूप गोष्टी आहेत. जेवढी विज्ञानाची प्रगती आहे तेवढी अधोगती आहे मित्रांनो. आणि म्हणून आपल्या इंडिया ग्रो ब्रँड जेवढी बी आपले डिस्ट्रीब्युटर असतील, माझी ते कळकळीची विनंती आहे की आपली एक समाजसेवा आहे. शेतकऱ्यांसाठी केलं पाहिजे, आपली काळी माय वाचवली पाहिजे. आणि काळी आई जर वाचवली तर आपलं लाईफ चांगलं होणार. हॉस्पिटल भरण्याची गरज नाही तुम्हाला. बघा जेवढे बी हॉस्पिटल असतील ना नाशिकमध्ये, फिरून या तुम्ही, सगळे हॉस्पिटल एकदम फुल आहेत. बेड नाहीत काही हॉस्पिटलमध्ये, अशी गंमत आहे. थोड्या वेळापूर्वी कोणतरी कॅन्सर हॉस्पिटलचे नाव घेतले दोन, माझ्या डॉक्टर साहेबांनीच घेतले होते. जाऊन या तुम्ही, मानवता लागली, फुल आहे. एवढं मोठं हॉस्पिटल असेल तिकडे, ते याच्यात बी आहे, ते गव्हर्नमेंटचं हॉस्पिटल आहे. बघा तुम्ही जाऊन. मी परवाच्या म्हणजे तिकडून याच्यावरून परत आल्यानंतरच गेलो होतो. एक माझे रिलेटिव्ह तिथे आलेले होते. म्हणजे भयानक परिस्थिती आहे मित्रांनो. आणि आपल्याकडे आहे. मग असा जर आपल्याकडे ब्रँड असेल, जर असे चांगले प्रॉडक्ट असतील, जर आहार सुधारला तर लोकांचं लाईफ चांगलं होईल ना. मग आपण पुण्याचं काम करतो की नाही, आणि त्याच्याबरोबर कंपनी आपला 2 पैसा कमवण्याचा चान्स देते. चांगली गोष्ट आहे की वाईट आहे? बिनधास्त करिअर लावा, मुलांसाठी लावा. माझे आज मुलांचं करिअर इथं लावलं. कुठल्या आई वडील मुलांचं करिअर खराब नाही करू शकत. म्हणजे तुमच्या बाबतीत जे आमच्या बाबतीत झालं नाही, तुमच्या बाबतीत होऊ शकतं. कारण मी लाख, सव्वा लाख, 1.5 लाख दर महिन्याला जीएसटी पेड करतो. शेतकरी वाटतो ना, शेतकरी जीएसटीचा काय संबंध? पण या सिस्टमची ताकद आहे मित्रांनो. का केला पाहिजे याचं कारण सांगतो. याच्यामध्ये पॅसिव्ह इन्कम आहे. कोरोना आला होता ना, कोरोना काळात मी तुम्हाला सांगतो सगळ्या इंडस्ट्री बंद होत्या. मेडिकल क्षेत्र सोडलं तर, आणि किराणा दुकान थोडेफार चालायचे, तेवढं सोडलं, सगळं बंद होतं. आपल्या गरजा कमी झाल्या का? हा फक्त ऍडजस्टमेंट लाईफ शिकलो आपण. जगायचं कसं? माझ्या मुलांना कंदापूर कॉलेज रोड प्रत्येक हॉटेलची टेस्ट कशी आहे विचारून घ्या. पण कोरोना काळापासून सगळं बंद झालं. म्हणजे मला थोडक्यात सांगायचं काय आहे की बघा, जे म्हणजे खर्च कमी झाला की नाही, जे कोरोना सवयी बदलल्या. आणि ह्याच कोरोना काळात ही कंपनी, ही मॅनेजमेंट म्हणजे आपण का केली पाहिजे. माझं इन्कम कमी झालं, पण तरी बी 2.5 लाखाच्या महिन्याचा चेक नाही आला. 2.5 लाख काय समजतात तुम्ही घरी बसून? बाहेर कुठली इंडस्ट्री देतो तुम्हाला? त्या काळात उलट लोकांच्या नोकऱ्या गेल्या, पेमेंट नाही भेटले. ही एक परिस्थिती आहे. तर मित्रांनो, बोलण्यासारखं खूप काही आहे. मी एकच सांगेल तुम्हाला, या बिझनेसला ज्यांनी आला त्यांच्यावर बसा, समजून घ्या. खूप छान बिझनेस आहे, खूप छान इंडस्ट्री आहे. टेन्शन अजिबात घ्यायचं नाही. कारण जर आमच्यासारखे लोक इथे सक्सेस होऊ शकतात, जसं आमचे पोलाचे साहेब आहेत, 1 लाख रुपये पेमेंट आहे त्यांना, का जास्त आहे? 1.25 लाख आहे. कमी आहे का 1.25 लाख? 1.25 लाख कमी आहे का? मुलीचं लग्न होऊन गेलं अजून. हम दो हमारे वर्गात आता 3च राहिले. 3 ना, आता 4 आहेत. पण तरी 1.25 लाख कमी आहेत का महिन्याला? मग या माणसाला काय गरज आहे? ते बघा, आमचे इंजिनियर होते, 2 इंजिनियर होते सगळे साहेब. पण इंजिनियर मध्ये खरंच सांगा मला, ती गाडी आली असती का? गाडी आली असती का? मर्सिडी आली असती का? इंजिनियर मध्ये शक्यच नाही. मी म्हणतो एखादी टाटाची आल्टो विल्टो पाहिली असती, बरोबर आहे की नाही? म्हणून या मित्रांनो, आज खूप काही गोष्टी आहेत. तर चालेल, इतके वेळ तुम्हाला ऐकून घेतलं.